नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे. सकाळी उठलं की प्रश्नच पडत असतं की नाश्त्याला काय बनवायचं. पोहा उपमा खाऊन कंटाळा येतो. इथे मी 1 वाटी पाणी घेतलेले आहे. इथे जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर 1 ग्लासचा पण वापर करू शकतो. मी इथे 1 वाटी पाणी घेतलेले आहे. अर्धा शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे. टमाटर घेतलेला आहे. अर्धा टमाटर बारीक कापून घ्यायचा आणि कांदा घेतलेला आहे छोटा आकाराचा. इथे 1 मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला, साल काढून घेतलेले आणि किसून घेतलेला आहे. बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून छान असं 1 मीडियम आकाराच्या बटाट्याचा किस घेतलेला आहे. हळद टाकूया. हळद टाकल्याने या डिशला छान कलर येणार. हळदचा वापर केलेला आहे आणि आपल्या घरी जे मसाले असतात त्याच मसाल्याचा वापर केलेला आहे. ओवा टाकलेला आहे. सोप टाकूया. ओवा, सोप, लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली लाल मिरची टाकलेली आहे आणि तीळ टाकूया. पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच. जिरं टाकलेलं आहे. पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच. पूर्ण मसाले आहे ते मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेला. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. 5 मिनिटमध्ये आपली डिश बनून तयार होणार. सकाळी उठलं की मम्मींना प्रश्नच पडत असतं की मुलांना टिफिनवर काय द्यायचं. आणि भाजीचा पण वापर केलेला आहे. जे भाजी नसेल नाही टाकली तरी चालेल, स्किप पण करू शकतो. यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. इथे ज्या वाटीने 1 वाटी पाणी घेतलेले होते त्याच वाटीने अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे आणि अर्धा वाटी बेसन. म्हणजे 1 वाटी पाणी घेतलेले होते तर 1 वाटी अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. बेसन बारीक असतात, गडे नाही राहायला पाहिजे म्हणून मिक्स करत राहायचं. छान असं बटाटाचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सहज मिक्स होत असतं, फारसा वेळ लागत नाही. ही डिश खरंच 5 मिनिटमध्ये तयार होतं आणि चटपटीत डिश आहे. टिफिनवर पण देऊ शकतो. यामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याने कोणती पण डिश असो त्या डिशला छान चव येत असतं. नसेल कोथिंबीर यामध्ये कढीपत्ता पण ताजा कढीपत्त्याचा वापर करू शकतो. थोडंच यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला. बेकिंग सोडा टाकल्याने या डिशला थोडा स्पंच येतो म्हणून थोडाच बेकिंग सोडा टाकलेला आहे. बेकिंग सोडा टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि पटकन आता आपण डिश बनवूया. चहा बनवून तयार होणार तेव्हापर्यंत आपली डिश बनवून तयार होणार. सहज आपण 5 मिनिटमध्ये चटपटीत असा नाश्ता बनवून तयार करू शकतो. तेल घेतलेले, नॉनस्टिक पॅन घेतलेला, तेल टाकलेले, तीळ टाकलेली आणि आता आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. थोडं शिजू द्यायचं. नंतर सहज बाजूनी मसाला बॅटर निघत आहे तो छान असा पराठा असतो त्याप्रमाणे बनवून घेऊया. वरून आपण पालक टाकूया. बघा, या पद्धतीने सहज मुलांना पालक पण खाण्याकरिता आपण देऊ शकतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना दिसले तर सहज मुलांना कोणती पण डिश आवडत असतं. थोडं शिजू द्यायचं आणि बाजूला जो बॅटर निघालेला आहे ते आपण पराठा किंवा चिलासारखं बनवून घेऊया. बघा, आकार छान देऊया म्हणजे दिसायला छान दिसलं की मुलांना पण खाण्याकरिता आवडत असतं. वरून पालक लावलेली आहे म्हणजे मुलांना दिसायला पण छान दिसतं आणि या पद्धतीने आपण मुलांना हिरवा भाजीपाला खाण्याकरिता देऊ शकतो. आहे ना 5 मिनिटमध्ये बनणारी डिश. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि मुलं भाजीचं वगैरे खात नसतात तर सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांच्या खाण्यामध्ये भाजीचा वापर करू शकतो. किंवा मुलांना आवडत नसेल किंवा घरी एखादी भाजी नसतं तर आपण स्किप पण करू शकतो. जे भाजीचं असेल ते टाकले तरी चालेल. सहज पलटत असतं. थोडाच तेलाचा वापर करायचा आहे. बघायला छान दिसत आहे तसेच खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे ही डिश. नक्की बनवून बघा. भाज्यांचा वापर केलेला आहे मुलांसाठी अधिक छान आणि पटकन बनतं.
पोहा, उपमा खाऊन कंटाळा येत असतं, काहीतरी वेगळ्या पद्धतीने खाण्याची इच्छा होत असतं, तर सहज आपण आपल्या घरी साहित्य असतंच त्यापासनं चटपटीत अशी डिश बनवत आहे. पुन्हा मी कसं बनवायचा चिला किंवा पराठा बनवूया ते मी दाखवत आहे. मुलांना द्यायचं असेल तर छोटा आकार देऊन पण आपण सहज टिफिनवर मुलांसाठी ही डिश देऊ शकतो. वरून पालक लावूया आणि छान असा पराठा किंवा चिला म्हणूया शिजवून घेत आहे. एक नवीन डिश तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून चटपटीत डिश बनवून तयार होतं. फार मसाल्यांचा पण वापर केलेला नाही आहे. आपल्या घरी असतात मसाले, सहज असतात आपल्या घरी पूर्ण मसाले जे मी आजच्या डिशमध्ये वापरलेले आहे त्या मसाल्याचा वापर केलेला आहे. छान असा अर्धा वाटी रवामध्ये आणि अर्धा वाटी बेसनमध्ये एक मोठा आकार देऊन पराठा किंवा चिला म्हणूया बनवून घेतलेला आहे. 2 मीडियम आकारचे म्हणजे यामध्ये 4 किंवा 5 पराठा किंवा चिला बनवून तयार होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.